आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। नमस्कार, मी राहुल साळवे, BN न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। आज बदलापूर शहरात प्रचंड अशा आपल्याला दहीहंडी पाहायला मिळालं, पण त्याहून एक आगळीवेगळी आज आपल्याला दहीहंडी आपल्याला पाहायला मिळते। बदलापूर पश्चिम येथील स्टेशन परिसरात संजय जाधव आयोजित दहीहंडी जी आहे ती त्या दहीहंडीला जे आहेत बॉईज कलाकार देखील अवेलेबल आहेत। सर, काय कसं वाटतं बदलापूर शहर? खूपच भारी वाटते। आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त बदलापूरमध्ये येत असतो आणि इथले लोक खूप रसिक आहेत, रसिक मनाचे, त्यांना खूप आवडतं कलाकारांना बोलवायला बघायला। तर खूप खूप धन्यवाद आम्हाला दहीहंडीला बोलवल्याबद्दल। आणि आम्हाला नेहमीच खूप एनर्जी मिळते बदलापूरकरांकडून, त्यामुळे आम्ही एकही चान्स सोडत नाही बदलापूरमध्ये यायचा। सो मी नक्कीच पुढच्या वर्षी दहीहंडीला, नवरात्रीला, सगळ्या सणांना आम्ही बदलापूरमध्ये नक्की येऊ। तुम्ही काय सांगा? प्रचंड उत्साह, प्रचंड प्रेम बदलापूरकरांचं जसं की नेहमीच मिळतं। आणि आजचा खास कार्यक्रम सरांनी बोलवला, जाधव सरांनी, फार छान वाटलं। आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रॉफीज बघितल्या, ज्या की सगळ्या गोविंदांना दिल्या। 7-7 फुटापर्यंत ट्रॉफीज होत्या आणि प्राइज मनी सुद्धा खूप छान होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं। आणि बदलापूरकरांचा पूर्ण उत्साह बघून फार छान वाटतंय। आम्ही नेक्स्ट इयर सुद्धा नक्की येऊ। दहीहंडीचं नियोजन कसं वाटलं? फार सुंदर नियोजन आणि फार छान प्रकारे सगळे पण रिस्पॉन्स करत होते आणि काही घाई गडबड नाही, काही नाही, खूप छान व्यवस्थित आम्ही सुद्धा एन्जॉय केलं। बऱ्याच वेळा असं होतं की वेळ मिळत नाही किंवा काही गोष्टी मागे पुढे होऊन जातात, पण नाही, खूप छान नियोजन आणि काय बघायचंच काम नाही। सरांचं खूप खूप आभार। आयोजक संजय जाधव यांच्याकडे आपण बोलूयात। सर, काय सांगाल, आज 5,55,555 ची तुमची दहीहंडी होती आणि याचं तुम्ही कसं काय मॅनेजमेंट केलं? दिवसभरात बरेच जे आहेत मानकरी येतात, सलामी देतात, ते कशा प्रकारे नियोजन केलं? साधारण बदलापूरच्या गोविंद पथकांनी 75 ते 80 च्या आसपास जवळपास लाभ घेतला आणि हे 2 कलाकार इथे येणार होते, त्याची प्रचंड उत्सुकता बदलापूरकरांमध्ये सकाळपासूनच होती आणि ते आले आणि ते जिंकून गेले। बदलापूरकरांची मनं जिंकून गेले। ते एका शब्दात सांगायचं म्हणजे की दोन्ही कलाकार अतिशय चांगले कलाकार आहेत, एक ब्राईट फ्युचर त्यांच्याकडे आहे आणि निश्चितपणे मी त्यांना दोघांना माझ्या काँग्रेस परिवारातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना भविष्यात अशीच प्रगती करावी आणि आपलं नाव सिने क्षेत्रामध्ये चांगलं करावं त्यांनी। आणि परत या दोघांना पुढच्या वर्षी मला बोलवण्याची परत संधी मिळावी आणि ते माझ्या विनंतीला मानून परत येतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा दहीहंडीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। खास करून माझ्या बदलापूरकरांना की ज्यांनी विशेषतः त्यांच्यावर प्रेम केलं आणि ते दाखवून दिलं त्यांनी की एवढी मोठी गर्दी बदलापूरमध्ये कुठल्याही दहीहंडी ठिकाणी नव्हती जी या ठिकाणी होती आणि उत्स्फूर्तपणे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला। धन्यवाद। सर, बदलापूर शहरात बराच मोठा असं तरुण वर्ग आपला पाहायला मिळतो, तर आजच्या दिवशी, दहीहंडीच्या दिवशी, तुम्ही तरुण वर्गाला काय आवाहन कराल? तरुण वर्गाला मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की या दोघांचा आदर्श घेतला पाहिजे। या दोघांच्या आज तुम्ही त्यांचं वय बघितलं तर त्या वयोमानानुसार त्यांनी केलेली प्रगती ही प्रचंड उत्तुंग अशी प्रगती आहे त्यांची। त्यामुळे प्रत्येक तरुणांनी यांचा आदर्श घेऊन पुढे चालावं आणि आपल्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आपलं प्रावीण्य आहे त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवं। आपल्या देशाचं आणि राज्याचं आणि आपल्या शहराचं नाव उज्ज्वल कसं होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक तरुण वर्गाने या दृष्टिकोनातून